देशात लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर राज्यात आता विधानसभेचे वारे वाहू लागलेत। लोकसभेत महायुतीची भुई सपाट झाली तर महाविकास आघाडीला 48 पैकी 31 जागा मिळाल्या। त्यामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि शरद पवार गट यांनी आम्ही राज्यात सत्ता स्थापन करू असा विश्वास व्यक्त केला आहे। आता त्यांच्या या असणाऱ्या विश्वासाला अनेक चॅनलच्या पोलचा देखील सपोर्ट मिळत असल्याचा देखील पाहायला मिळत आहे। लोकसभा निवडणुकीतील पराभवाचे विश्लेषण करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महायुतीला 130 जागा भेटतील असा विश्वास व्यक्त केला आहे। त्यासाठी त्यांनी महायुतीला झालेल्या मतदानाचे आकडे सांगितले। दुसरीकडे काँग्रेसचे मात्र लोकसभेवरून विधानसभेत महाविकास आघाडीला 150 जागा मिळतील असा दावा केला आहे। दोन्ही बाजूने विधानसभेत आपणच येणार असल्याचं बोललं जाते। मात्र समोर आलेल्या एक्झिट पोलने राज्यात महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे। राज्यात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून सत्ता स्थापनेसाठी 145 जागांचा आकडा पार करण्याचे गरजेचे आहे। लोकसभेच्या निकालानुसार राज्याच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला कौल मिळण्याची शक्यता आहे। विधानसभेत महाविकास आघाडीला 158 जागा मिळतील असा अंदाज आहे, तर महायुतीला 127 जागा मिळतील। त्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। सध्या महायुतीतील भाजपाचे 105, शिंदे गटाचे 40 तर अजित पवार गटाचे 40 आमदार आहेत। पोलनुसार भाजपाच्या 42 जागांवर, शिंदेच्या 17 जागांवर तर अजित पवार गटाच्या 15 जागांवर आघाडीला यश मिळणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। तर 3 महिन्यावर आलेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटात 30 जागा, काँग्रेसला 72 जागा तर शरद पवार यांच्या गटाला 52 जागा मिळतील असा अंदाज या एक्झिट पोलने वर्तविला आहे। पण हा आकडा मागे पुढे होऊ शकतो। तुमच्या मते यामध्ये काय बदल व्हावा, कुणाला सर्वात जास्त जागा मिळाव्या, कमेंटमध्ये सांगा। हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सोबतच आमचं विश मराठी हे यूट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा। जय महाराष्ट्र।